तर जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। डोंगरी आणि तेतूर नदी दुथडी भरून वाहत आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। रात्रीपासूनच जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना या ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। आपण सध्या जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये उभे आहोत। आपण बघितलं तर या ठिकाणी डोंगरी आणि तितूर नदी जी आहे ती या ठिकाणी दुथडी वाहत आहे। एकंदरीत डोंगरी असेल तितूर असेल या दोघेही नद्यांच्या उगम स्थानावर मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आणि परिणामी एकंदरीत या ठिकाणी दोघेही नद्यांना मोठा पूर आल्याचं बघायला मिळत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर दर्गा परिसरामध्ये त्या ठिकाणी पुराचं पाणी जे आहे ते सर्वत्र पसरलेलं आहे। मात्र या ठिकाणी रात्रीपासूनच प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट केलं जात आहे, सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी हलवलं जात आहे। एकंदरीत आता कुठेतरी पुराचं पाणी आपल्याला ओसरताना दिसून येत आहे। मात्र दुसरीकडे आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर दृश्यांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता पुन्हा एकदा पावसाला देखील सुरुवात झालेली आहे। प्रशासन, अग्निशमन दल या ठिकाणी नागरिकांना वारंवार अलर्ट करत आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी योग्य ठिकाणी हलवत आहे आणि कुठेतरी आता पुन्हा एकदा या ठिकाणी चाळीसगाव मध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। केमजन कुमत, टीव्ही 9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। अग्निशमन दलाच्या गाडीचे सायरन वाजवून लोकांना अलर्ट करण्यात येतं।